नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची व पीएम किसान योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। आता मागील तुमची 2 ते 3 महिन्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपले आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी परवा दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुरू झालंय। परवा दिवशी पहिला टप्पा या ठिकाणी वाटप झालाय, काल दुसरा टप्पा वाटप झालाय आणि तुम्हाला अजूनही पैसे जमा झाले नसतील तर आज या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का हे तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे। जर का या तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं यादीमध्ये नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम खऱ्या अर्थानं तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। व शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायला सांगितलेली आहेत ते देखील आपण जाणून घेणार आहोत। जर का शेतकरी बांधवांनो त्या कामांपैकी एक जरी काम तुमचं अपूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला, कोणती कामे करायची आहेत, कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक सर्व काय माहिती जाणून घेऊया, त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, A to Z माहिती समजून घेऊया। तर पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी खऱ्या अर्थानं स्पष्टपणे सांगितलं, पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये वाटप झालंय, दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप झालंय आणि आज या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो सकाळपासूनच बँका उघडल्यापासूनच खऱ्या अर्थानं पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती वाटप होणार आहे, कोणती शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आली आहे व शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत हे देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर का तुम्हाला सुद्धा पैशांची अत्यंत गरज असेल तर लक्षपूर्वक पाहत चला। तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या म्हणजेच की शेतकरी बांधवांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, खऱ्या अर्थानं नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबतच जमा व्हायला पाहिजे होता, परंतु यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला निधी उपलब्ध नव्हता किंवा काही तांत्रिक बाबी होत्या, डीबीटी प्रणाली म्हणजेच की ताण होता, त्यासोबत शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा सुद्धा सरकारवरती लोड होता। याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला प्लस 10व्या हप्त्याला विलंब झाला आणि आता याच कारणामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता व पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे। परवा दिवसापासून वाटप सुरू झालंय, काल पण म्हणजेच की बरेच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा झाली आहे। तुमच्या खात्यावरती अजूनही रक्कम जमा झाली नसेल तर तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। आता शेतकरी बांधवांनो कसलीही चिंता कसलीही काळजी करू नका, सरकारचा मोठा निर्णय आणि डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता कशाची रक्कम जमा होणार आहे तर पहा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर आता चला A to Z माहिती सविस्तरपणे समजून घेऊया, कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे व तुम्हाला कोणती कामे करायची आहेत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा बर्ने यांनी स्पष्टपणे सांगितलं की तिसऱ्या टप्प्यामध्ये या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा
होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का हे तुम्हाला नक्कीच चेक करायचं आहे। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। आता चला शेतकरी बांधवांनो, सविस्तरपणे आपण हे जाणून घेऊया की यासाठी खऱ्या अर्थानं कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहेत व कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। तसेच शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार, कोणत्या 20 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे व शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला महत्त्वाची 3 कामे करायची आहेत। जर का या कामांपैकी एक जरी काम तुम्ही अपूर्ण ठेवलं तर तुमच्या शेजारी पाजारच्या म्हणजेच की तुमच्या शेतकरी बांधवांना म्हणजेच की खात्यावरती रक्कम जमा होईल। तुमच्या शेजारी पाजारी जे राहतात त्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होईल, परंतु तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे कोणती कामे करायची आहेत, तुम्हाला असं नको व्हायला की तुमच्या जवळच्या घरामध्ये कुणाला तरी पैसे जमा व्हावा आणि तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होई नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कोणती महत्त्वाची कामे करायची आहेत हे देखील पाहायला मिळणार आहे। त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ काढून आता लक्षपूर्वक पाहत चला, मोबाईल हातात धरा आणि मोबाईलकडे लक्ष देऊन पाहत चला शेतकरी बांधवांनो, कारण की आता इथून पुढे आपण सर्व महत्त्वाची म्हणजेच की माहिती जाणून घेणार आहोत। कारण की आजच आता तुम्हाला पुढील काही तासांमध्ये पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे आणि नेमकी आता यामध्ये म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आपण सर्व काही जाणून घेणार आहोत। म्हणजेच की कोणती कामे करायची आहेत, कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे व कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्यापूर्वी आपण काम कोणते करायचे आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत। जर का त्या कामांपैकी एक जरी काम अपूर्ण असेल तर तुम्हाला ते कामे सुद्धा करायची आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे लक्षपूर्वक नक्कीच पाहत चला। तर आता पहा कोणती शेतकरी बांधव पात्र असणार आहे ते थोडक्यात समजून घेऊया। तर पहा, आता ज्या शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थानं पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होतात, मागले हप्ते ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे जमा झालेले आहेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेचा 24वा हप्ता जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का म्हणजेच की तुम्हाला पीएम किसान योजनेचा मागील हप्ता भेटत नसेल तर तुम्ही वंचित राहण्याची शक्यता आहे, म्हणजेच की अपात्र राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे हप्ते भेटतात का, तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत का, त्यासोबत तुम्हाला नमोचे मागील हप्ते जमा झालेले आहेत का, हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा। तर आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं कोणती कामे करायची आहेत हे जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। त्यामुळे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, नक्कीच शेवटपर्यंत पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे ही महत्त्वाची 3 कामे करायला सांगितलेली आहेत। ज्या शेतकरी बांधवांची ही 3 कामे पूर्ण असतील किंवा पूर्ण करतील असेच बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव ही कामे अपूर्ण ठेवतील असे बांधव खऱ्या अर्थानं अपात्र असणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे बांधवांनो, तुम्हाला जर का हप्त्यांच्या आतुरतेने प्रतीक्षा असेल तर बांधवांनो तुम्हाला ही देखील कामे करायची आहेत, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। तर आता पहा, नंबर 1 वरती काम आहे लँड शेअरिंग ज्या शेतकरी बांधवांचा अपूर्ण आहे असे शेतकरी बांधवांनी खऱ्या अर्थानं करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव लवकरात लवकर लँड शेअरिंग पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील लँड शेअरिंग पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी लँड शेअरिंग जर का पूर्ण नसेल तर तातडीने करून घ्या। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमचा आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नसेल, त्यासोबत आधार म्हणजेच की मोबाईल नंबरशी लिंक नसेल असे शेतकरी बांधव वंचित राहण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड मोबाईल म्हणजेच की मोबाईल नंबरची लिंक करायचं आहे आणि आधार हे बँक खात्याशी लिंक करायचं आहे। लक्ष देऊन ऐकत राहा, बँक खात्याशी आधार लिंक ज्या शेतकरी बांधवांचं नसेल असे शेतकरी बांधव वंचित राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे जर का आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने करून घ्या। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत। आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं जाणून घेऊया ते म्हणजेच की पुढील काम कोणतं करायचं आहे। तर पहा, पुढील काम आहे शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी काढलेली नाही असे शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव
अद्याप देखील फार्मर आयडी काढणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पात्र होण्यासाठी फार्मर आयडी काढलेला असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा फार्मर आयडी नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी काढून घ्यायचा आहे। जे शेतकरी बांधव फार्मर आयडी काढतील असे शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं पात्र असणार आहेत। शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थानं जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आयडी 10 ते 15 मिनिटांमध्येच बनवून घेऊ शकता। त्यामुळे फार्मर आयडी काढलेलं नसेल तर तातडीने काढून घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो, लास्ट काम कोणतं आहे ते जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण 20 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये खऱ्या अर्थानं तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे या 20 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे शेतकरी बांधवांनो खऱ्या अर्थानं रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला। लास्ट काम आहे शेतकरी बांधवांनो, तुमची ई केवायसी पूर्ण असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी केलेली नाही, अनेक शेतकरी बांधवांची ई केवायसी पूर्ण देखील आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप देखील ई केवायसी केलेली नाहीये अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायची आहे। तरच तुमच्या खात्यावरती शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे। तर आता चला शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी जाणून घेऊया। हे जर का तुमची कामे पूर्ण असतील तर तुम्ही पात्र असणार आहेत। आता जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का नक्की चेक करा। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। तर पहा, आता नंबर 1 वरती जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी बांधवांनो वाशिम। वाशिम मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। वर्धा मधील जर शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं कसलीही काळजी कसलीही चिंता करू नका। पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, नमो शेतकरी योजने रखडलेल्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेचा सुद्धा 24वा हप्ता केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे व राज्य सरकारच्या माध्यमातून नमोचे हप्ते जमा होणार आहेत। त्यामुळे वर्धा मधील शेतकरी असाल तर काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे ठाणे। ठाणे मधील शेतकरी असाल, ठाणे मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर मधील शेतकरी असाल, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती खऱ्या अर्थानं जमा होणार आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा कोणत्या पण तालुक्यातील नागरिक असाल, तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे नागपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये, 10व्या हप्त्याचे 2000 रुपये व पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। त्यानंतर नांदेड नंदुरबार मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर नाशिक उस्मानाबाद परभणी मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या म्हणजेच की रखडलेल्या 9व्या हप्त्याची पीएमच्या 24व्या हप्त्याची व नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर शेतकरी बांधवांनो ही सुद्धा आता तुमची म्हणजेच की पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे पुणे रायगड मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। पुणे रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रत्नागिरी सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। त्यानंतर अहमदनगर अकोला छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल
अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड अमरावती मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, बीड अमरावती मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा म्हणजेच की हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा बर्ने यांच्या माध्यमातून पूर्णपणे मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता खऱ्या अर्थानं तुमच्या खात्यावरती पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर भंडारा बुलढाणा मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर धुळे मधील शेतकरी असाल, चंद्रपूर धुळे मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा खऱ्या अर्थानं पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9+10 हप्त्याची पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर खऱ्या अर्थानं तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे. तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.